मोहम्मद गझनीच्या मुसलमानी सत्तेला अगदी उतरती कळा लागली, कारण त्या प्रदेशात निवसत असलेल्या निरनिराळ्या जातींनी मुसलमानी धर्म बळाने व छळाने अलीकडेच स्वीकारला होता. मोगल तुर्क या आशियातील मोठ्या जाती मात्र तोपर्यंत एकंदरीत मुसलमान झालेल्या नव्हत्या. उलट त्यांनी आशिया ते युरोपपर्यंत स्वाऱ्या करून अरब मुसलमानांच्या राज्याचा चक्काचूर उडवला होता. गझनीच्या ह्या आजूबाजूच्या अशा लहान मोठ्या जातींपैकी घुरी नावाची एक हिंदू धर्म पाळणारी जात असे. वर सांगितलेलेच आहे की त्या काळापर्यंत तिकडे हिंदूंच्या अनेक जातींची आणि राजवंशांचीच राजसत्ता चालत होती. त्यापैकीच ही घुरी नावाची एक जात होती. ही जातची जात मुसलमानांच्या तिकडील धार्मिक आणि राजकीय आक्रमणाच्या रगाड्यात मुसलमान केली गेली. मुसलमानी धर्माच्या या जातीकडून प्रत्यही पिढ्या 2 पिढ्या बळाने करून घेतल्याने ती मूळची घुरी ही हिंदू जात अगदी कट्टर मुसलमान बनली गेली. इतकी की इतर मुसलमानांवर गझनी राज्यात आपली स्वतःची सत्ता स्थापनेची आकांक्षा त्यांच्यात निर्माण झाली. त्याच जातीत गझनीच्या सुलतान महम्मदाच्या मृत्यूनंतर उद्भवलेल्या मुसलमान जातीतील यादवीत प्रबल ठरून स्वतःसच गझनीचा सुलतान म्हणून घोषित करणारा महम्मद घोरी हा उदयास आला. त्याने मुसलमानांचे निस्सीम पाठबळ मिळवण्याची त्यांची जी एक ठरीव मात्रा असे तिचा उपयोग करून हिंदुस्थानातील सर्व काफरास अर्थात हिंदूंना मी बळाने मुसलमान करून सोडीन, अशी मुस्लिमांची राजसत्ता ही साऱ्या हिंदुस्थानात स्थापन करीन, अशी ती सारा प्रदेश आणि हिंदुस्थानाचाही उत्तर प्रदेश पश्चिम भाग दानानून सोडणारी घोषणा ठिकठिकाणी केली. तथापि मागे महम्मद गझनीने ज्या धडाक्याने हिंदुस्थानावर स्वाऱ्यामागून स्वाऱ्या प्रबळपणे केल्या, तसे काही या महम्मद घोरीला इच्छा असूनही परिस्थिती प्रतिकूल असल्यामुळे करता आले नाही. सन 1176 मध्ये घोरीने पंचनद व सिंधुनद यांचे संगमाजवळ उच्च म्हणून जो एक बळकट दुर्ग होता, त्यावर स्वारी करून हा दुर्ग प्रथम जिंकला. त्या दुर्गातील राणीने तिच्या पक्षाचा पराभव झालेला पाहताच आपल्या नवऱ्याच्या दुबळेपणाची चीड येऊन त्यास ठार मारले. विजयी महम्मदाशी आपल्या मुलीचे लग्न लावून दिले आणि त्या प्रदेशाची सारी राजसत्ता ही महम्मदाच्या हाती दिली. नंतर हिंदू राजांची चाचणी घेण्यासाठी महम्मदला त्यातल्या त्यात जो आक्रमणीय हिंदू शत्रू दिसला, त्या गुजरातच्या राज्यावर राजस्थानाच्या कोपऱ्याने पुढे सरकत घोरीने चाल केली. कारण गुजरातचा मुख्य राजा मृत्यू पावल्यामुळे राणीने आणि सैनिक कारभाऱ्यांनी त्या मृत राजाच्या अगदी अल्पवयीन मुलास गादीवर बसवले होते. त्यामुळे महम्मदाला जे राज्य दुबळे झालेले आहे असे वाटले, म्हणून त्याने त्या राज्यावर स्वारी केली. परंतु ह्या दिसण्यात दुबळ्या परिस्थितीने महम्मदास चांगलेच ठकविले. कारण महम्मदाची स्वारी येत आहे हे पाहून गुजरातचे हिंदू सैन्य आपणहून पुढे सरकत त्यांच्याशी सहानुभूती असणाऱ्या काही हिंदू राजांच्या सहाय्याने अबू पहाडाच्या आजूबाजूपर्यंत पुढे चालून गेले. तेथे त्या राणीने त्या प्रसंगी अत्यंत शूरपणाने लढाईस तोंड दिले आणि त्या अल्पवयी राजपुत्रास आपल्या हिंदू सैन्यास सन्मुख आणून, तुमच्या ओटीत हा तुमचा बालराजा मी घालीत आहे, याचे रक्षण तुम्ही आता प्राणपणाने करा, अशा आशयाचे आवाहन सर्वांना केले. त्यासर्षी पेट घेऊन ते सारे हिंदू सैन्य आणि आजूबाजूचे सहाय्यक हिंदू राजेही महम्मदाशी इतक्या आवेशाने लढले की त्याचे सारे सैन्य हिंदूच्या माऱ्यापुढे पाडाव होऊन दश दिशा फुटून गेले. मोठ्या कष्टाने महम्मद घोरी जीव वाचवून जो पळाला, तो थेट त्याची सत्ता असलेल्या सीमेकडील प्रदेशात गेला. महम्मद घोरी संकटाने डगमगणारा पुरुष नव्हता. हिंदूंनी केलेल्या त्याच्या वर उल्लेखलेल्या पराजयाने खचून न जाता त्याने हिंदुस्थानावर पुन्हा सन 1191 मध्ये स्वारी केली आणि पृथ्वीराजाच्या राज्यात तो घुसला. हे पाहताच दिल्लीच्या त्या वीरवर पृथ्वीराजानेही घोरीशी लढण्यासाठी शक्य त्या इतर हिंदू राजांनाही एकत्र केले आणि तो घोरीवर चालून गेला. त्यांची गाठ पानिपतजवळ कर्नाळच्या उत्तरेस तरायन गावी पडली. येथे त्या हिंदू मुसलमानी सैन्याची मोठी निकराची लढाई झाली, पण शेवटी मुसलमानी सैन्याचा धीर सुटून हिंदूंनी त्यांचा मोठा पराभव केला.
स्वतः मोहम्मद घोरी पृथ्वीराजाच्या हाती जिवंत सापडला. या लढाईस तलावडची लढाई असेही म्हणतात. सम्राट पृथ्वीराज आणि त्याचे सारे सामंत मंडळ, जातीचे हिंदू आणि त्यातही राजपुतांचे मुकुटमणी, आपल्या स्वदेशाच्या आणि स्वधर्माच्या शत्रूला सुद्धा तो हाती पडला असता त्याला जिवंत सोडून गौरवून त्याचे राज्य त्याला परत देणे ह्यासारख्या पुण्यप्रद आणि प्रशंसनीय दुसरा विरोचित सद्गुण नाही, ही त्याची एखाद्या धर्मभावनेसारखी उपजत भावना त्या काळी असे. साप विखारी देशभूमीचा ये घेऊ चावा, औचित गाठुनी ठकवुनी भुलवुनी कसाही ठेचावा, हे श्रीकृष्णाच्या आणि चाणक्याच्या रणनीतीचे सूत्र जरी हिंदूंनाच शिकवलेले असले तरी त्या काळी हिंदूंना ते एखाद्या पंचमहापातकासारखे वाटू लागले होते. कारण आम्ही पूर्वार्धात सांगितलेल्या 403 ते 466 ह्या परिच्छेदात वर्णिलेल्या सद्गुण विकृतीच्या बुद्धिभ्रमांशाने त्या काळी हिंदू जगत पूर्णपणे झपाटले होते. पण मुसलमान मात्र ते सूत्र त्यांच्या एखाद्या धर्मसूत्राप्रमाणे कटाक्षाने आचरित असत. कसे ते पहा. मोहम्मद घोरीच्या ठिकाणी पृथ्वीराजाने गझनीवर स्वारी केली असती आणि तेथील मुसलमानांनी मोहम्मद घोरीचा हिंदूंनी केला तसा राजपुतांचा संपूर्ण पराभव केला असता तर त्यांनी हाती सापडलेल्या पृथ्वीराजालाच काय ते ठार केले नसते, तर पाडाव केलेल्या त्या सर्व हिंदू सैन्याला बळाने मुसलमान केले असते. गुलाम करून त्यांच्याबरोबरच्या बायका मुलांना सुद्धा जन्मभर राबविले असते आणि त्यातील हाती पडलेल्या सुंदर सुंदर हिंदू स्त्रिया स्वतः मोहम्मद घोरीने अंतपुरात नेऊन उपभोगल्या असत्या. अशा या उद्दंड आणि राक्षसी धर्मशत्रूला पृथ्वीराजाच्या सर्व राजपूत मंडळाने कोण्या धीरोदात्त शत्रूसाठी काय ते उपयोजिले जावे म्हणून उपदेशिलेले जे पुस्तकी सूत्र क्षमा वीरस्य भूषणम, त्या सूत्राप्रमाणे देशकालपात्राचा लवलेश विवेक न करता मोहम्मद घोरीला क्षमा केली. एकट्या मोहम्मद घोरीलाच नव्हे तर त्या सर्व मुसलमानी सैन्यास शरणागताला अभयदान देण्याचा हा राजपुती बाणा पाळण्याचे शतकृत्य करण्यासाठी क्षमा केली. पुन्हा हिंदुस्थानावर स्वारी करून मी येणार नाही एवढे काय ते मोहम्मद घोरीकडून तोंडी वचन घेऊन त्याला जिवंतपणे सोडून दिले. त्याचे गझनीचे राज्यही त्याला परत दिले आणि मोहम्मद घोरीच्या त्या मुस्लिम सैन्याचा पराभव केल्याच्या अभिमानापेक्षाही या आत्मघातक धर्मभोळ्या औदार्याच्या अभिमानानेच अधिक फुगून ते राजपूत वीर दिल्लीला जाऊन विजयोत्सव साजरा करीत झाले. पण मोहम्मद घोरीने सुटून गझनीला परत जाताच काय केले? पृथ्वीराजाच्या ह्या औदार्यामुळे घोरीने हिंदूंचे वैर सोडून दिले का? नाही, तर त्यांच्या राक्षसी धर्ममताप्रमाणे हिंदूंच्या त्या बुळग्या औदार्याविषयी लवलेश कृतज्ञता न बाळगता डिवचून जिवंत सोडून दिलेल्या सापाप्रमाणे मोहम्मद घोरीनी त्याच्या राज्यातले सारे मुसलमान अधिकच खवळून गेले आणि पृथ्वीराजावर पुन्हा स्वारी करून हिंदूंचा चक्काचूर करण्याचा निश्चय करीते झाले. निवडक मुसलमानांचे मोठे सैन्य बरोबर घेऊन घोरीने पृथ्वीराजावर सन 1993 मध्ये पुन्हा स्वारी केली. राजपुतांचे रासो ग्रंथ आणि त्यांचा मुकुटमणी चांद भटाचा पृथ्वीराज रासो, राजपुतांच्या काळचा हिंदूंचा इतिहास खरे पाहिले असता ह्या राजपूत भाटांनी चारणांनी त्यावेळेसच लिहिलेले वीररसाने रसरसलेले काही अंशी काव्यात्मक असलेले कवित्तबद्ध इतिहास ग्रंथ जे तिकडे रासो या नावाने सुप्रसिद्ध आहेत त्यांच्या अभ्यासावाचून लिहिणे अयोग्य आहे. परंतु आपल्या इकडे या रासो ग्रंथाची माहिती आणि त्यांचे साधे वाचन सुद्धा ज्यांनी केले आहे असे इतिहासकार 10-5 तरी निघतील की नाही याची शंका आहे. त्यामुळे आपल्या इकडे लिहिले गेलेले राजपुतांचे इतिहास, राजपुतांचे किंबहुना त्या काळच्या हिंदू समाजाचे खरे इतिहास गणले जाण्यास एक टॉड या इतिहासकाराचा अपवाद सोडता पात्र नाहीत. ते केवळ मुसलमानींनी इंग्रज लेखकांच्या बहुधा विपर्यस्त अशा तुटपुंज्या उल्लेखाची भाषांतरे काय ते असतात. सर्व शूर धर्मअभिमानी राण्यांच्या चरित्रांवर स्वतंत्र रासो रचलेल्या आढळतात. जसे
हमीर रासो, बुंदेलखंडाच्या छत्रसालावरील छत्रसाल रासो इत्यादी. हे रासो ग्रंथ निर्भीड इतिहास नव्हेत, परंतु त्यांच्यातील वर्णने आणि घटना, आवेश आणि त्या काळच्या अनेक महत्कृत्यांमध्ये त्यांच्या लेखकांनी स्वतः घेतलेला भाग, ह्यामुळे त्यांच्या वाचनामुळे ते ऐतिहासिक भव्य प्रसंग जसे जिवंत होऊन आपल्यासमोर उभे राहतात, तसे वरील तुटपुंज्या वृत्तांताच्या शकावली सनावलीच्या 4 ओळींना मुळीच राहत नाहीत.